नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आज महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ येथे ऐतिहासिक सत्याग्रह करून बहुजन समाजाला पाण्याचा हक्क मिळवून दिला होता. यंदा या ऐतिहासिक घटनेला 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा दिवस सामाजिक क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारने चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आज भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. महाड येथे लाखो भीम अनुयायी दाखल होऊन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. या ऐतिहासिक सत्याग्रहानं समाजातील भेदभाव विरुद्ध आवाज उठवला आणि मानवी मूल्यांना एक नवी दिशा दिली. नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखले जाणारे अशोक खरातला गुंगेचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे आणि अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी रुपाली चाकणकरांच्या फरारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र पुढचा या नावाने एक नवी वेबसाईट लॉन्च केली आहे. या वेबसाईटचा उद्देश महाराष्ट्र राज्याचा भविष्यातील विकास सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांच्या मते आणि संकल्प गोळा करणे आहे. वेबसाईट मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये पर्याय उपलब्ध असतील. वेबसाईटवर 27 विविध महत्त्वाच्या विषयांवर लोक आपली मतं मांडू शकतात. या विषयांमध्ये शेतकरी, रस्ते, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, जमीन विकास, औद्योगिक वसाहती, व्यवसाय सुलभता, शालेय आणि उच्च शिक्षण सुधारणा, आदिवासी विकास, महिलांचं सशक्तीकरण आणि बालकल्याण यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. प्रत्येक नागरिक या मुद्द्यावर आपल्या विचारांची मांडणी व्हिडिओ किंवा फोटोच्या माध्यमातून करू शकतो. राज ठाकरेंनी सांगितलं की या संकल्पनेचा तज्ज्ञांकडून सखोल अभ्यास केला जाईल आणि योग्य ठरलेल्या संकल्पना राज्य सरकारकडे पाठवून त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे हे एक लोकाभिमुख उपक्रम असून त्याद्वारे महाराष्ट्राच्या विकासासाठी नवीन विचार आणि उपाय समोर येतील. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात एक जोरदार भाषण दिलं. यावेळी त्यांनी राज्याचा विकास, नोकरी, वाहतूक कोंडी यावर सरकारवर आक्षेप घेतले. तसेच इराण-इस्रायल युद्धावर मोदी सरकारवर टीका करत इराणला पाठिंबा न देण्याची चूक केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे म्हणाले की इराणच्या हल्ल्याविरोधात मोदी सरकारनं कोणतंही निवेदन जारी केलं नाही आणि याचा आपल्याला भविष्यात नक्कीच त्रास होईल. राज ठाकरे यांनी शहराच्या वाढत्या अनियंत्रित बांधकामावर चिंता व्यक्त केली. शहरांना आकार राहिलेला नाही, कोणालाही इमारती बांधण्याचा परवानग्या दिल्या जात आहेत असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीवर बोलताना सांगितलं की तू भाषण कसं करतोस हे महत्त्वाचं नाही, तर तू लोकांना काय दिलं हे महत्त्वाचं आहे. मनसेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सध्या देशातील आणि राज्यातील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेनं इराणविरुद्ध युद्ध सुरू करताना काही आडाखे बांधले होते, पण या युद्धात अमेरिका सध्या इराणच्या रणनीतिक धोरणावर मात करू शकलेली नाही. इराणनं स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करून समुद्रातील तेल वाहतुकीला मोठा अडथळा आणला आहे. यामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. अमेरिकेनं त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इराणविरुद्ध युद्ध चालू ठेवलं असलं तरी सध्याच्या घडीला इराणची रणनीती अधिक प्रभावी ठरत आहे. दरम्यान अमेरिकेनं तेलाच्या किमती कमी करण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी संकेत दिले आहेत की इराणी तेलावर असलेल्या प्रतिबंधामध्ये शिथिलता आणली जाऊ शकते. अमेरिकेनं समुद्रात अडकलेल्या टँकर्समधून 14 कोटी बॅरल इराणी तेल बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जगाला तेल पुरवठा सुरळीत होईल आणि किमती कमी होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे इराणकडून तेल पुरवठा थांबवण्याचं धोरण आणि अमेरिकेचा युद्ध निर्णय यामुळे जागतिक तेल बाजारात अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या 2 आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरेलच्या पुढे गेल्या आहेत, कारण इराणनं स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केला आहे. अमेरिका लवकरच त्यावर कारवाई करणार असून त्यामुळे तेलाची किंमत कमी होण्याची आशा आहे. राज्यातल्या अवकाळी पावसानं काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
नागपूरपासून सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपिटाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. नाशिकमधील सिन्नर आणि इतर भागांमध्ये अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे कांदा, गहू आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाण्यात वादळी पावसामुळे कांदा, गहू आणि फळांचं मोठं नुकसान झालं आहे. चिखली तालुक्यात गारपिटासह पाऊस झाल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. परभणीत वादळी वाऱ्यांमुळे आंब्याच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याची गळ घातली आहे, ज्यामुळे आंब्याचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. जळगाव, जालना आणि बीड येथे गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाल्यामुळे त्यांचं जीवन अधिक कठीण झालं आहे. राज्यभरातून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी जोर धरली आहे. शेतकऱ्यांमध्ये तोंडाशी आलेला घास हिरावला अशी भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. याच बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.